अहो, उद्या सासरे रिटायर होणार आहेत ना, मग काय ते उद्यापासून दिवसभर घरातच असणार का? मोठी सून रोहिणी आपल्या नवऱ्याला मोहनला म्हणाली. मोहन म्हणाला, हो रोहिणी, हा काय प्रश्न आहे तुझा? आता बाबा घरात राहणार नाहीत तर मग आणखीन कुठे जाणार आहेत? ती म्हणाली, म्हणजे आता मला दिवसभर त्यांची सेवा करावी लागणार. 4 वेळा चहा, पाणी, नाश्ता, जेवण. बाप रे! अहो, तुम्ही तर त्या दिवशी म्हणत होतात की आता फक्त काही दिवसच मला बाबांची सेवा करावी लागणार, त्यानंतर नाही. मग आता तर बाबा पूर्ण दिवस डोक्यावर बसून नुसत्या ऑर्डर सोडतील. कधी हे द्या, कधी ते द्या. पूर्ण दिवस मी हेच काम करत राहू का? रोहिणी रागाने म्हणाली. तेव्हा मोहन म्हणाला, एकदा बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येऊ देत. अगं, बाबा म्हणत होते रिटायर झाल्यानंतर ते त्यांच्या सर्व प्रॉपर्टीची वाटणी आणि त्यांना जे पैसे मिळणार आहे ते तुम्हा दोघा भावंडांमध्ये अर्धे अर्धे वाटून देणार. मग वाटणी झाल्यानंतर आम्ही दोघे भाऊ सुद्धा वेगवेगळे राहणार. मग तेव्हा आपण बाबांना कायमचे प्रकाशकडे पाठवून देऊ. फक्त एकदा प्रॉपर्टीची वाटणी होऊ देत. पण रोहिणी, तोपर्यंत तुला बाबांची सेवा करावी लागेल. तसेही मी तर तुझ्या आधीच विचार केला आहे की मी काही आयुष्यभर बाबांना आपल्या सोबत ठेवणार नाही. त्यामुळे तू त्यांची अजिबात काळजी करू नकोस. नवरा तिच्या मनातले बोलला. त्यामुळे रोहिणी खुश होऊन म्हणाली, हो, मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदा बाबांची प्रॉपर्टी आपल्या हातामध्ये येईल आणि कधी ते एकदा इथून जातील. तशाच प्रकारे सुशांतरावांची धाकटी सून कावेरी सुद्धा आपल्या नवऱ्याला प्रकाशला म्हणाली, बाबा उद्या रिटायर होणार म्हणून ते खूप खुश असतील, पण मी मात्र खूप दुःखी आहे. उद्यापासून बाबा दिवसभर घरात राहणार म्हणजे आमचे स्वातंत्र्य तर पूर्णपणे संपणार. आणि वरून त्यांना वेळेवर चहा, नाश्ता, 2 वेळेचे जेवण द्या. ते वेगळेच. कमीत कमी ते जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा सकाळी सकाळी घरातून बाहेर जायचे आणि मग त्यानंतर रात्रीच त्यांचा चेहरा पाहायला मिळायचा. पण आता अख्खा दिवस त्यांचा चेहरा पाहावा लागणार. शिबाई, अहो, तुम्ही असे घुम्यासारखे माझ्याकडे का बघत आहात? काहीतरी बोला, मी तुमच्याशी बोलते. प्रकाश, यातून काहीतरी मार्ग काढू जेणेकरून मला त्यांची सेवा करावी लागणार नाही. असेही उद्यापासून दिवसभर बाबांचा चेहरा पाहण्यात मला काही इंटरेस्ट नाही. प्रकाश म्हणाला, कावेरी, हे विसरू नको, जर तू बाबांची सेवा केलीस तरच आपल्याला मेवा मिळणार आहे. अगं, तू विसरलीस का? बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येणार आहेत आणि बाबा त्या पैशांची सुद्धा वाटणी करणार आहेत. मग तू जर बाबांची काळजी घेतली नाहीस तर मग आपल्याला काहीच मिळणार नाही. तू बघतेस ना मोठी बहिणी कशी बाबांच्या पुढे पुढे करत असते. कावेरी म्हणते, बरोबर बोलत आहात तुम्ही. मी तर हे विसरूनच गेले होते. आता मला ही बाबांची काळजी घेण्यास मागे राहून चालणार नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधील लोकांनी मिळून सुशांतरावांसाठी एक पार्टी ठेवली आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना रिटायरमेंटचे पैसे देण्यात आले. त्यांची दोन्ही मुले सुना कार्यक्रमाला उपस्थित होते. सुशांतरावांचा खूप सन्मान केला गेला आणि तिथले मॅनेजर साहेब मुलांना म्हणाले, तुमच्या बाबांनी आयुष्यभर खूप मेहनत केली आहे. आज तुम्ही लोक जे काही आहात ते फक्त तुमच्या बाबांमुळे आहात. त्यामुळे इथून पुढे तुम्ही सर्वांनी सुशांतरावांची काळजी घ्या. ते बोलत होते पण मुलांची नजर तर बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशावर होती. कार्यक्रम संपल्यानंतर ऑफिसमधून निघताना मोठा मुलगा म्हणाला, बाबा द्या ती पैशाची बॅग इकडे, मी व्यवस्थित सांभाळतो. तेवढ्यात धाकटा मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही म्हणाल तर मी घरी जाता जाता हे पैसे बँकेमध्ये जमा करून येऊ का? असे हे एवढे पैसे घरामध्ये ठेवणे ठीक नाही. तेव्हा सुशांतराव म्हणाले, तुम्ही ह्या पैशाची अजिबात काळजी करू नका. त्यांना मी माझ्या बँकच्या खात्यामध्ये जमा करेन. वडील असे बोलताच मुलांचे आणि सुनांचे चेहरे हिरमुसले. पण सुशांतरावला समजले होते की एवढ्यात त्यांनी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही पाहिजे. त्यामुळे ते स्वतः बँकेमध्ये जाऊन आपल्या खात्यामध्ये पैसे जमा करून आले. सुशांतराव नेहमीप्रमाणे रिटायर झाल्यानंतरही सकाळी लवकर उठायचे आणि आंघोळ वगैरे सर्व आटपून पेपर वाचत बसायचे. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तर त्यांच्या सुनांनी सासऱ्यांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नाही. रोज सकाळी टेबलवर त्यांच्यासाठी गरम गरम चहा, नाश्ता आणि वेळेवर जेवण सुद्धा द्यायच्या. पण 1 महिना झाला असेल तेवढ्यात मोठी सून धाकटीला म्हणाली, आधी हा म्हातारा ऑफिसला जाण्यासाठी तरी बाहेर पडत होता, पण हा म्हातारा
ऑफिसला जाण्यासाठी तरी बाहेर पडत होता, पण आता दिवसभर त्याची सेवा करावी लागते. काय कोणास ठाऊक हा माणूस प्रॉपर्टीची वाटणी कधी करणार आहे. धाकटी म्हणाली, ताई, एकदा का प्रॉपर्टीची वाटणी झाली की मग आपण त्याला कायमचेच त्याच्या गावी पाठवून देऊ. पण काही दिवसांनी दोन्ही सुनांनी पाहिले की सुशांतराव तर त्यांच्या प्रॉपर्टीची किंवा रिटायरमेंटच्या पैशाच्या वाटणीबद्दल काही बोलत नव्हते आणि त्यामुळे दोघी सुना सासऱ्याची सेवा करण्यास टाळाटाळ करू लागल्या. नेहमीप्रमाणे आज सुद्धा सुशांतराव सकाळी लवकर उठले आणि पेपर घेऊन वाचत बसले. काही वेळाने किचनकडे पाहत म्हणाले, कावेरी बेटा, जरा मला नाश्ता घेऊन ये. नाश्त्यानंतर मला माझी औषधे सुद्धा घ्यायची आहेत. तेव्हा कावेरी म्हणाली, बाबा, यांना ऑफिसला जायला उशीर होत आहे, त्यामुळे आता तर मी त्यांच्यासाठी टिफिन बनवत आहे. तुम्ही मोठ्या जाऊबाईंना सांगा तुम्हाला नाश्ता द्यायला. असे बोलून कावेरी स्वयंपाक खोलीत निघून गेली. मग सुशांतरावांनी आपल्या मोठ्या सुनेला रोहिणीला आवाज दिला, पण अनेकदा आवाज दिल्यानंतर रोहिणी आली आणि म्हणाली, काय झाले बाबा, तुम्ही का बोलवत आहात माझ्या नावाने. तिचे सासरे म्हणाले, अगं बाळा, मला औषधे घ्यायची आहेत, पण अजूनही तुम्ही दोघींनी देखील मला नाश्ता दिला नाही म्हणून बोलावत होतो. रोहिणी म्हणाली, अहो बाबा, मला वाटले की कावेरीने तुम्हाला एव्हाना नाश्ता दिला असेल, पण सॉरी, आता मी यांच्यासोबत बाहेर निघाली आहे. तुम्ही असे करा, आज कावेरीलाच नाश्ता बनवायला सांगा. सासरे काही बोलणार तेवढ्यात रोहिणी तेथून निघून गेली. थोडक्यात काय तर दोघी सुनांनी एकमेकींवर टोलवाटोलवी केली. त्यामुळे सुशांतरावांना आज सकाळचा नाश्ताच मिळाला नाही आणि त्यांनी शेवटी बाहेर जाऊन नाश्ता केला, कारण त्यांना औषधे घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी कावेरी आपल्या मोठ्या जावेला रोहिणीला म्हणाली, वहिनी, मला तर या म्हाताऱ्याची सेवा करायला अजिबात आवडत नाही आणि मी याची सेवा याच्या पुढे करणार नाही. अहो, हा म्हातारा नुसता आपल्याला राबवून घेतोय. आपल्यासमोर त्याच्या रिटायरमेंटच्या पैशाचे नाव सुद्धा काढत नाही. तेव्हा रोहिणी म्हणाली, बरोबर बोलतेस तू, म्हणूनच आता यापुढे या म्हाताऱ्याचे एकही काम ऐकायचे नाही. बसू देत तसाच उपाशी, तेव्हाच त्याला अक्कल येईल. आणि तेव्हापासून दोन्ही सुनांनी ठरवले की आता जेव्हा केव्हा सुशांतराव काही काम सांगतील तेव्हा मोठी सून म्हणेल की धाकटीला सांगा आणि धाकटी म्हणेल की मोठीला सांगा. अशा प्रकारे सुशांतरावांना दोन्ही सुनांकडून ना जेवण मिळाले ना नाश्ता आणि वैतागून शेवटी त्यांना स्वतःचे काम स्वतःच करावे लागेल. असंच एक दिवशी सुशांतरावांना खूप खोकला येत होता. त्यामुळे त्यांनी दोन्ही सुनांना गरम पाणी द्या म्हणून आवाज दिला. तेव्हा दोन्ही सुना एकत्र येऊन म्हणाल्या, स्वतः किचनमध्ये जाऊन पाणी घ्यायला वेळ लागतो का. हे बघा बाबा, आजपासून तुम्ही स्वतःचे काम स्वतःच करायचे, सारखे सारखे आम्हाला बोलवायचे नाही. आणि तसेही आम्हाला घरामध्ये इतर बरीच कामे करायची असतात. तुमचे काय, तुम्ही तर रिटायर झालात, पण आम्ही नाही. सुशांतरावांना आपल्या सुनांचे बदललेले वागणे समजत नव्हते. ते आपली पत्नी सुमनच्या फोटोकडे पाहून रडायला लागले आणि म्हणाले, बघितलंस ना सुमन, तू गेलीस आणि माझी काय अवस्था झाली आहे. आज जर तू जिवंत असतीस तर आपण दोघांनी एकमेकांची सुखदुःख वाटून घेतली असती. का गेलीस तू मला सोडून. असे बोलत असताना त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि त्यांना त्यांचे मागचे दिवस आठवायला लागले. सुशांतराव आणि सुमन तायांची 2 मुले मोहन आणि प्रकाश आणि 1 मुलगी ईश्वरी होती. सुशांतराव एका ठिकाणी क्लर्क म्हणून काम करत होते. ते आपल्या आई वडिलांचे एकुलते एक मुलगा असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नव्हती. सुशांतरावांच्या आईची 1 किडनी खराब झाली होती. त्यावेळेस सुद्धा त्यांनी पैशाची पर्वा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते. त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये गेले. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, बाळा, तू आणि सुनबाईने आम्हा म्हाताऱ्याची खूप सेवा केली आहे. तू पाहशील तुझी मुले आणि त्यांच्या बायका सुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील. पण आज त्यांच्या सुना त्यांना जी काही वागणूक देत होत्या ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची सुमनताईची खूप आठवण यायला लागली. ते विचार करत होते, मुलांचे लग्न झाल्यावर त्यांना त्यांचे आई वडील नकोशी वाटतात का.
दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर सुमनताई नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या, मुलांचे लग्न झाल्यापासून मुले आणि सुनांमध्ये खूप बदल झाला आहे. ते सर्वजण त्यांना आपल्याबद्दल काळजी आणि प्रेम आहे असा फक्त दिखावा करत आहेत, पण खरे सांगायचे तर त्यांच्या मनामध्ये फक्त लोभ आहे. तेव्हा सुशांतराव यांना आपल्या पत्नीचे बोलणे चुकीचे वाटायचे. ते म्हणायचे, अगं बाई, माहीत नाही, पण मला तुम्हा बायकांना मुलांचे लग्न झाल्यानंतर मुलगा सुनेचा झाला आणि आता तो आपला राहिलेला नाही असे का वाटते? अगं, आपल्या सुना लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरी आल्या आहेत आणि तू चक्क तुझ्या घरामध्ये आलेल्या लक्ष्मीवर संशय घेत आहेस. पण आज मला समजले आहे, माझी बायको नेहमी खरेच बोलत होती, पण तेव्हा मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो. बहुतेक सुमनला कळून चुकले होते की म्हातारपणात तिची कोणीही त्यांची सेवा करणार नाही. त्यामुळेच तर ती लवकर वर गेली. सुमन, मीही तुझ्यासोबत वर आलो असतो तर खूप चांगले झाले असते. असे बोलत असताना ते आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून रडायला लागले. तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यांच्या मुलीचा ईश्वरीचा फोन आला होता. ईश्वरी म्हणाली, बाबा, कसे आहात तुम्ही? सुशांतराव आपल्या मुलीचा आवाज ऐकून खूप खुश झाले. त्यांना आपल्या मुलीला कोणतेही टेन्शन द्यायचे नव्हते, त्यामुळे ते म्हणाले, मी ठीक आहे बाळा. तरीही ईश्वरी आपल्या बाबांच्या आवाजावरून म्हणाली, बाबा, पण तुमच्या आवाजावरून तर मला असे वाटते की तुमची तब्येत काहीशी ठीक नाही. तेव्हा बाबा म्हणाले, नाही बाळा, आता वय झाले, त्यामुळे तब्येतीत चढ उतार चालायचेच. अगं बेटा, मला जरा खोकल्याचा त्रास होते, बाकी काही नाही. ठणठणीत आहे तुझा बाबा, तू अजिबात काळजी करू नकोस. ईश्वरी म्हणाली, मग मोहन दादाला घेऊन चांगल्या डॉक्टरकडे जा. सतत खोकला येणे देखील चांगले नाही. ईश्वरी दुसऱ्या शहरामध्ये राहत होती, जे साधारण 8 तासांच्या अंतरावर होती. ती म्हणाली, बाबा, तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होत आहे, पण माझ्या मुलांच्या परीक्षा सुद्धा जवळ येत आहेत, त्यामुळे आता तर मी येऊ शकणार नाही. पण तुम्ही डॉक्टरकडे जा आणि तुमची औषधे वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घ्या. सुशांतराव म्हणाले, हो बाळा, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. असे बोलत असताना त्यांना खोकल्याची जोरात उबळ आली. तेवढ्या त्यांची मोठी सून रोहिणी म्हणाली, हे काय बाबा, अहो किती खोकत आहात तुम्ही. खोकताना तोंडावर हात ठेवून खोकत जा. इथे घरामध्ये आमची लहान मुले आहेत. तुमच्यामुळे आम्हाला किंवा आमच्या मुलांना सुद्धा खोकला झाला तर काय करायचे? तुमचे सर्व आयुष्य जगून झाले आहे, पण आम्हाला अजून खूप जगायचे आहे. अहो, तुम्हाला घरात बसून फक्त आरामच तर करायचा आहे, पण आम्हा सर्वांना तर दिवसभर घरातील कामे करावी लागतात. मुलांची शाळा, त्यांचा अभ्यास आणि स्वयंपाक, घर सुद्धा सांभाळावे लागते. यानंतर यापुढे कधीही खोकताना तोंडावर हात ठेवत जा. त्यानंतर धाकटी सून तरी कशी बरं बोलायला मागे राहणार होती. ती म्हणाली, बाबा, मी तर म्हणते तुम्ही तुमच्या खोली बाहेर जास्त येतच जाऊ नका. सुशांतराव बिचारे स्वतःसाठी फक्त गरम पाणी घ्यायला आले होते, जे त्यांनी आपल्या सुनांना मागितले होते. पण तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की स्वतः येऊन घ्या, आणि आता ते स्वतः गरम पाणी घेण्यासाठी आले तर बरेच काही ऐकवत होत्या. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुलांनी आणि सुनांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला. घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती, त्यामुळे सुशांतरावांची 4 दिवसांची कपडे धुवायची तशीच पडले होते. त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना त्यांना प्यायला पाणी देत नाहीत, तर त्यांचे कपडे मशीनला लावणे खूप दूरची गोष्ट आहे. त्यामुळे सुशांतराव स्वतः कपडे धुवाय बसले. जेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना कपडे धुताना पाहिले, तेव्हा प्रकाश म्हणाला, बाबा, आम्ही दोन्ही भावांनी तुम्हाला याआधी अनेकदा प्रॉपर्टीची वाटणी आणि पैशांची वाटणी करायला सांगितले होते, पण तुम्ही केली नाहीत. मग आता त्याचा परिणाम पाहताय ना. तुमच्या 2 सुनांपैकी एकही जण तुमची सेवा करायला तयार नाही. अहो बाबा, जास्त नाही, पण थोडे पैसे जरी दिले असते तर त्या दोघींनी तुम्हाला गादीवरून उतरू दिले नसते. आम्ही सर्वांनी तुमची सेवा केली असती. दुसरा मुलगा मोहन म्हणाला, हा बाबा, तुम्ही तर म्हणाला होतास की तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमची सगळी प्रॉपर्टी आणि पैशाची वाटणी कराल. मग आता 2 महिने झाले तुम्हाला रिटायर होऊन, आणि तुम्ही अजूनही आम्हाला काहीही का दिले नाही. सुशांतरावांना आपल्या मुलांचे आणि सुनांचा हेतू समजला होता, म्हणूनच तर त्यांनी अजूनही कोणाला काहीही दिले नव्हते.
जेव्हा त्यांच्या लक्षात आले होते की मुले आणि सुनांची नजर फक्त त्यांच्या प्रॉपर्टीवर आणि पैशावर आहे, तेव्हापासून ते सावध झाले होते. त्यांच्या मनात सतत हाच विचार यायचा की अजून त्यांच्या हातामध्ये प्रॉपर्टी आली नाही तर त्यांनी माझी ही अवस्था केली आहे. उद्या जर या लोकांना मी माझे सर्व काही देऊन बसलो तर कोणास ठाऊक हे लोक माझे काय हाल करतील. आजही हाच विचार करत करत ते बिचारे आपले कपडे धुत होते. तेवढ्या त्यांची मुलगी ईश्वरी आपल्या माहेरी येऊन पोहोचली. दरवाजा उघडा होता त्यामुळे ती सरळ घरात आली. जेव्हा तिने तिच्या बाबांना बाथरूममध्ये कपडे धुताना पाहिले तेव्हा तिला खूप धक्का बसला. ती म्हणाली, बाबा, तुम्हाला 2-2 सुना असताना सुद्धा तुम्ही कपडे का धुवत आहात? चला उठा आणि पटकन बाहेर या. असे म्हणत तिने तिच्या बाबांना हाताला धरून उठवले. सुशांतराव खोकत बाहेर आले. ईश्वरी म्हणाली, दादा, वहिनी कुठे आहेत? तुम्ही सर्वजण? ईश्वरीचा आवाज ऐकून दोन्ही भाऊ आणि भाऊजया ज्या आपल्या खोलीमध्ये फिरायला जाण्याची तयारी करत होते ते सर्वजण बाहेर आले. तेव्हा रोहिणी म्हणाली, अरे ताई, तुम्ही अचानक इथे कशा? सांगून आले असतात तर? ईश्वरी म्हणाली, वहिनी, जर सांगून आले असते तर तुम्हा लोकांचा खरेपणा मला कसा ठाऊक झाला असता आणि माझ्या बाबांना असे कपडे धुत असताना कसे पाहू शकले असते? ती मोठ्या भावाला म्हणाली, दादा, आज तुम्हा दोघांना माझा भाऊ म्हणायला सुद्धा मला लाज वाटते. अरे, या दोघी तर बाहेरून आल्या आहेत, पण तुम्हा दोघांना बाबांबद्दल जराही प्रेम वाटत नाही. तुम्ही लोक बाबांना असे बाथरूम मध्ये कपडे कसे काय धुवू देत आहात? आज तुम्ही सर्वजण माझ्या नजरेमध्ये पडलात. हे बघा, मी तुम्हा चौघांविरुद्ध वृद्ध वडिलांना त्रास दिला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करू शकते. अंजली असे बोलताच दोघे भाऊ आणि भाऊजया खाली मान घालून उभे होते. त्यांनी आपल्या वडिलांना रिटायरमेंट नंतर सुख देण्याऐवजी दुःख दिले होते. ईश्वरी म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासोबत चला. आजपासून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहणार आहात. हे तर चांगले झाले. त्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलत असताना त्यावेळी मी फोन बंद केला नव्हता आणि मला या दोघी तुम्हाला जे काही बोलत होत्या ते मी ऐकले आणि तेव्हा मला समजले की माझ्या बाबांना इथे किती मान सन्मान मिळत आहे आणि म्हणूनच मी हे पाहायला आले होते की माझे बाबा रिटायर झाल्यावर कसे आयुष्य जगत आहेत. तिने पर्समधून 500च्या 2 नोटा काढल्या आणि दोघा भावांच्या हातात पैसे देत म्हणाली, जमले तर या पैशांच्या बांगड्या भरा. एवढे बोलून ईश्वरी वडिलांना सोबत घेऊन आपल्या घरी निघून गेली. थोड्या वेळानंतर मोहन आणि प्रकाश हा विचार करून घाबरत होते की बाबा त्यांचे सर्व पैसे त्यांच्या मुलीला तर देणार नाहीत ना. आणि शेवटी त्यांना जी भीती होती तसेच झाले. घर खाली करण्याचे पेपर्स घेऊन कोर्टाचा एक माणूस जेव्हा त्यांच्या घरी आला तेव्हा त्या सर्वांच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. ते चौघेही आपल्या वडिलांची माफी मागण्यासाठी बहिणीच्या घरी गेले. पण सुशांतराव त्यांस म्हणाले, मूर्खांनो, मी तुमचा बाप आहे. मला तुमचे चेहरे बरोबर वाचता येतात. तुम्ही दोघे आपले वडील बहिणीकडे जाऊन राहिले आहेत याचे तुम्हाला वाईट वाटले नाही तर इथेच जर मुलीकडे राहून तिला सर्व संपत्ती देणार तर नाहीत ना याची तुम्हाला भीती वाटते आहे. तुम्ही तर माझ्या प्रॉपर्टी आणि पैशाच्या लोभीपणामुळे माझी माफी मागत आहात. पण ईश्वरी सोबत राहून मला माझ्या वडिलांचे एक वाक्य आठवले. ते म्हणायचे की, सुशांत, तू माझी खूप सेवा केलीस. अशीच सेवा तुझी मुली आणि सुना सुद्धा करतील. आणि हे वाक्य 16 आणि सत्य आहे, कारण तुम्ही मुले नाहीत तर माझी मुलगी माझी दिवस रात्र सेवा करत आहे. आणि म्हणूनच मी आज हे जाहीर करतो की मी माझे सर्व काही माझ्या मुलीच्या नावी करणार आहे. अरे मूर्खांनो, त्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात तुमची नजर फक्त माझ्या पैशांच्या बॅगवर होती. पण खरे सांगायचे तर त्यात पैसेच नव्हते. तुम्हाला एवढी अक्कल नाही की रिटायरमेंटचे पैसे कोणी बॅगमध्ये देतात का? पैशाची बॅग माझ्याकडे द्या, मी सांभाळतो, असे तुम्ही दोघेही म्हणत होतात. तेव्हा मला तुमची परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झाला आहात. हे बघा, तुम्ही चौघेही निघा. इथून यापुढे माझी मुलगी तिच्या मर्जीने काय करेल ते करेल. तुम्ही 2 मुले फक्त नावाला आहात, ज्यांना वडील नको पण त्यांची प्रॉपर्टी हवी आहे. पण आजपासून माझी ईश्वरी माझी मुलगी आणि माझा मुलगाही असेल, कारण ती मला सांभाळण्याचे कर्तव्य मुलगीच निभावत आहे. हे ऐकून दोन्ही मुलांनी सुशांतरावांचे पाय धरले.
पण त्यांनी आपल्या मुलांना माफ केले नाही आणि रिकाम्या हाताने हाकलून लावले. जर ही कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.